नमस्कार मंडळी, सुनीता लावंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बिटामध्ये रवा घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी घरच्याच साहित्यात तयार होते। चला मग ही पौष्टिक रेसिपी कोणती आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथं मी छोटे छोटे 3 बीट घेतलेले आहेत। हे बीट मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर काय करायचं, ह्या बीटाचे दोन्ही टोकं आधी कट करून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची। सर्वांनाच माहित आहे की बीटामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, त्यामुळे रक्तवाढीसाठी याचा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे। पण होतं काय की बीटाच्या उग्र वासामुळे लहान मुलं काय मोठे सुद्धा बीट खायचा कंटाळा करतात। मग अशा वेळी बीटचे असे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही मुलांना बीट खाऊ घालू शकता। तर बघा, तिन्ही बीटांचे साल मी काढून घेतलेले आहेत। आता हे बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे। बीट किसण्यासाठी फार मोठ्या होलची किसणी घेऊ नका, मीडियम साईजच्या किसणीनेच हे बीट किसून घ्या। आता ह्या रेसिपीसाठी बीट किती घालायचं हे आपापल्या आवडीनुसार ठरवा। तर ही जी बीटाची साल आहे ती फेकून देऊ नका, ही साल वाळवून फेस पॅक बनवण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता। तर बघा, सर्व बीट किसून झालेलं आहे। आता त्यानंतर इथं मी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे। यामध्ये आता मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा बारीकच रवा आहे। त्यानंतर आता किसून घेतलेलं बीट यामध्ये घालायचं। त्यानंतर अर्धी वाटी दही यामध्ये घालायचं आणि सर्व आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग ह्या रव्याच्या गाठी होणार नाही। बीटामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, तर त्या पाण्याच्या ओलाव्यामध्ये आणि दह्यामध्येच हा रवा चांगला आधी मिक्स करून घ्यायचा। तर सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं। पण एकदम सगळं पाणी घालू नका, 2 बॅचमध्ये हे थोडं थोडं करून पाणी घाला आणि मिक्स करून घ्या। एकदम जर सगळं पाणी घातलं तर रव्याच्या गाठी होतील। तर बघा, असं हे बॅटर तयार झालंय। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिट याला रेस्ट करायला ठेवा, म्हणजे मग रवा चांगला भिजला जाईल। तोपर्यंत आता आपण यामध्ये घालण्यासाठी काही भाज्या कट करून घेऊया। तर 1 छोटा कांदा, अर्धी ढोबळी मिरची आणि थोडी कोथिंबीर बारीक कट करून घेऊया। भाज्या कट केल्यानंतर गॅसवर पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायचं। त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे जरा तडतडले की 1 कांदा घालायचा। हा कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईस्तोवर परतून घ्यायचा आहे। कांदा परतला की हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची। मी 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं जरा ठेचून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही हिरवी मिरची आणि आलं बारीक कट करून घातलं तरी चालेल। आलं आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ढोबळी मिरची घालून परतून घ्यायचं। भाज्या फार शिजवत बसण्याची आवश्यकता नाही, फक्त त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 मिनिट हे परतल्यानंतर आता गॅस बंद करून याला जरा थंड व्हायला ठेवूया। इकडे आपला रवा पण छान भिजलाय, मिश्रण पहिल्यापेक्षा जरा घट्ट झालंय। आता यामध्ये परतलेल्या भाज्या घालूयात, चवीनुसार मीठ घालून याला जरा मिक्स करूयात। ह्या मिश्रणापासून बनणारा पदार्थ खूप कलरफुल आणि टेस्टी तयार होणार आहे, त्यामुळे मुलांना तो खूप आवडेल। तर मंडळी, ह्या मिश्रणापासून आज आपण अप्पे बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर अप्पे पात्र ठेवलंय। प्रत्येक खणामध्ये तेल किंवा तूप घालायचं। गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आणि हे अप्पे पात्र जरा गरम होऊ द्यायचं। तोपर्यंत आता ह्या मिश्रणामध्ये इनो घालूयात। आपण अप्पे इन्स्टंट बनवत आहोत, त्यामुळे इनो घातलेला आहे। हवं तर तुम्ही इनोऐवजी सोडा घातला तरी चालेल। आता यावर थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मग इनो चांगला ॲक्टिवेट होतो। आता एकाच डायरेक्शनमध्ये हे मिक्स करायचं। बघू शकता मिश्रणामध्ये बबल्स येत आहेत। मिश्रण आपलं छान फुगू लागलेलं आहे। इकडे आपलं अप्पे पात्रही गरम झालेलं आहे। तर प्रत्येक खणामध्ये 1-1 चमचा हे मिश्रण घालायचं। मिश्रण घालताना आधी कडेने मिश्रण घालत जायचं, शेवटी मध्यभागी मिश्रण घालायचं। याचं कारण असं की मध्यभागी गॅसची हीट जास्त लागते, त्यामुळे तिथले अप्पे लवकर शेकले जातात। त्यामुळे मध्यभागी शेवटी मिश्रण घालायचं। हे बीटचे अप्पे झटपट तयार होतात, मुलांना तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता। खूप कलरफुल दिसत असल्यामुळे मुलं आवडीने खातात। असं तर सॅलड वगैरे मध्ये मुलं बीट खायला नको म्हणतात, पण हे अप्पे बनवून दिले की खूप आवडीने खातात। सर्व खणांमध्ये बॅटर घालून झालं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम अगदी लो करून याला वरची बाजू कोरडी होईस्तोवर शेकून घ्यायचं। साधारण
तर 2-3 मिनिटांनी झाकण काढून पाहूया. वरची बाजू चांगली कोरडी झाली आहे. आता यावर जरा तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर हे जरा उलटून घेऊया. उलटताना आधी मधल्या भागातले आप्पे उलटून घ्या. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर खालच्या बाजूने पण 2-3 मिनिट शेकल्यानंतर हे काढून घ्या. तर अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचे सुद्धा आप्पे मी करून घेते. हे आप्पे खूप हलके फुलके झालेले आहेत. आतून मऊसूद आणि वरतून क्रिस्पी झालेले आहेत. हे दिसायला जेवढे छान दिसतात तेवढे खायला सुद्धा खूप मस्त लागतात. तर आपले आप्पे तयार झालेले आहेत. पटकन आता आपण याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूयात. मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, 1-2 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, पुदिना आणि 2 चमचे दही, चवीनुसार मीठ आणि साखर घालून हे आधी वाटून घ्या. लागेल तसं थोडं पाणी घालून याला बारीक वाटून घ्या. आता यावर एक चुरचुरीत फोडणी द्या. त्यासाठी 1 चमचा गरम तेलात मोहरी घालून चांगली चुरचुरीत फोडणी यावर घाला आणि मिक्स करा. तर मंडळी, तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.